आज आपण इथे उद्योजक मेळावा घेतलेला आहे. उद्योजक मेळावा घेण्यात मला नाही सांगितलं की आपल्याला उद्योजकांना देशात आणायला. आम्ही बीएससी मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये कार्यक्रम करतो. उद्दिष्ट काय होतं आमचं की आपल्या लोकांना हे कळावं की फक्त घर गहाण ठेवून सोनं गहाण ठेवून त्याच्याकडून पैसे गोळा करून उद्योग करायचा नसतो. उद्योग हा दुसऱ्या पैशाने करा. आवडे साहेबांचं पुस्तक सुद्धा आहे, माहिती असेल बऱ्याच जणांना. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. तर हे शेअर मार्केटमध्ये आपल्याला भांडवल उभं करता येतं. त्याच्याकडे आम्ही बीएससी मध्ये कार्यक्रम केला. 40 मोठे ब्रँड ज्याची वगैरे नाव आहे त्याची मेडिकल पासून सगळ्यांना आम्ही पहिल्यांदा ते लोक बीएससीच्या बिल्डिंग मध्ये आले. केसरी टूर सगळे पहिल्यांदा आम्ही त्यांना घेऊन गेलो तिकडे. दादासाहेब दुबईवरून आले होते. तिथे आम्ही लोकांना हे दाखवलं की तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही इथून भांडवल उभारू शकता. आणि सांगायला खूप आनंदाने अभिमान वाटतो की त्यानंतर माधव बागने लिस्ट करून स्वतःचं फंड रेज केलं. काय वाढवण्यात आलं. मी नुसतं बोलतोय चांगलं सांगतो की काय वाढवण्याचा जास्त प्रोत्साहन मिळतं बोलायला. माधव बागने 22 कोटीचा फंड रेज केला. लोकांचे पैसे जमा केले. आता शेअर मार्केटमधून फंड रेज केल्याचा फायदा काय असतो की ते रिस्क कॅपिटल असं गुंतवणूक करायचं. म्हणजे उद्या तुमचा व्यवसाय बुडाला तर तुम्हाला कोणाला पैसे परत करायचे नाही. जर तुम्ही घर घाण ठेवलं सोनं घाण ठेवलं लोकांकडून उधारीवरती पैसे घेतले आणि तुमचा व्यवसाय बुडाला तर तुम्हाला एक रुपया प्रत्येकाला परत द्यावा लागतो. शेअर मार्केटमधून ज्यावेळेला तुम्ही भांडवल गोळा करता त्यावेळेला तुमचा व्यवसाय बुडाला तुम्हाला कुणालाही पैसे द्यावे लागत नाही. हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. आज टाटा एवढी मोठी झाली, अंबानी एवढे मोठे झाले, बिर्ला एवढे मोठे झाले, एवढे मोठे उद्योजक आहेत. ते का मोठे झाले त्याचं कारण हे की त्यांनी लोकांकडून पैसा गोळा केला. प्रत्येकाकडून 100, 200, 500, 1000 रुपये गोळा केले आणि त्यांनी आज रिलायन्स किती 10 लाख कोटीच्या वर त्यांचं कॅपिटल आहे. माधव बागने ज्यावेळेला 22 कोटी रेज केले तेव्हा त्यांचं बिझनेसचं व्हॅल्युएशन ऑटोमॅटिकली 80-90 कोटी झालं. बिझनेसचं व्हॅल्युएशन होतं. शार्क टँक किती जण बघतात? शार्क टँक नावाचं काहीतरी आहे तरी आपल्याला माहिती आहे का? तर जसं आपण मनोरंजनाचे कार्यक्रम बघतो तसं ती जरा लिहून ठेवा. नाचण्याचे कार्यक्रम थोडे कमी बघा किंवा नंतर युट्यूबवर येऊन बघायला मिळेल तुम्हाला. ते शार्क टँक नावाचा एक कार्यक्रम असतो तो बघा की त्याच्यामध्ये जे व्यवसाय करतात आपले बरेचसे मराठी उद्योजक सुद्धा तिथे गेलेले आहेत की तिथे जाऊन तुम्ही गुंतवणूक जे करतात त्याला VC म्हणतात किंवा ज्याला एंजल इन्व्हेस्टर म्हणतात, व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणतात, ते लोक तुमच्यासाठी पैसे गुंतवायला तयार आहेत. ते तुमच्या व्यवसायात रिस्क घ्यायला तयार आहेत. तुमच्या कल्पनेवर रिस्क घ्यायला तयार आहेत. ते लोक तुमच्याकडे पैसे गुंतवायला तयार. शार्क टँक मध्ये जाऊन लोक स्वतःचा बिझनेस मांडतात. मी असा बिझनेस करतोय, माझ्या बिझनेसचे मी 10% हिस्सा तुम्हाला द्यायला तयार आहे आणि त्यासाठी मला 1 कोटी 5 कोटी 10 कोटी फंड पाहिजे. तर तशा प्रकारे तुम्हाला लोक पैसे द्यायला तयार असतात.